एका चर्चेच्या निमित्तानं पुन्हा मी आपल्याला मराठा आरक्षणाच्या बाबतीत विचारू इच्छितो आणि तो विषय खास करून कोकणाशी निगडीत आहे। कोकणात कुणबी मराठे स्वतंत्र आहेत। देश पातळीवरची चर्चा म्हणजे खरं तर राज्य पातळीवर स्पेसिफिकपणे कुणबी गटातूनच मराठ्यांना आरक्षण द्या हा मुद्दा कोकणात स्वीकारला जात नाहीये। मनोज जरांगेंना मिळणारा पाठिंबा हा क्षेत्रापुरता मर्यादित आहे का संपूर्ण राज्यात आहे? मला असं वाटतं मुद्दा महाराष्ट्रापुरता आहे की नाही यापेक्षा अशा पद्धतीचे मुद्दे आरक्षणावरून दोन समाजामध्ये दोन जातींमध्ये किंवा इंट्रा समाजामध्ये किंवा इंटर समाजामध्ये वितुष्ट निर्माण होणं यालाच आमचा विरोध आहे। मराठ्यांना आरक्षण हवंय, ते मिळालं पाहिजे, त्यांचा मागासलेपणा आम्ही सिद्ध केला आहे आणि म्हणून त्याचे आम्ही समर्थक आहोत। पण आरक्षण या विषयावर जाती जातीमध्ये वितुष्ट व्हावं याचे आम्ही विरोधक आहोत आणि मराठा समाजाला आरक्षण मागासलेपणामुळे शिक्षणात आणि नोकरीत मिळालं पाहिजे, टिकणारा मिळालं पाहिजे याचे पुरस्कर्ते असताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठल्याही पद्धतीने धक्का लागता कामा नये याची स्पष्ट विचारसरणी आमची आहे। तुम्ही आता ताज्या घडामोडींमध्ये पोलीस भरती काय झालं ते पाहिलं असेल, त्याचे तपशील तुमच्यापर्यंत आलेले असतील। मराठे EWS मध्ये नव्हते आणि ते ज्या SEBC गटामध्ये होते त्यापेक्षा त्यांना EWS मध्ये असतं तर जास्त फायदेशीर झालं असतं असं दिसू लागलेलं आहे। मराठ्यांना EWSचं आरक्षण गमावून नुकसान झालंय का? मला असं वाटतं की माझं भाषण जे नागपूरच्या अधिवेशनामध्ये आरक्षण विषयात मी जे केलं त्यात सगळ्यात पहिल्यांदा मी हा मुद्दा त्या ठिकाणी मांडलेला आहे। आपल्याही चॅनलकडे ती क्लिप असेल, आपण काढून बघा। या गोष्टीचा उल्लेख चर्चा म्हणून विचार करताना आपण सगळ्यांनी केला पाहिजे की EWSचा फायदा आपल्या समाजाला किती मिळतोय त्याची आकडेवारी सुद्धा मी मांडली होती आणि आज ते चित्र त्या ठिकाणी समोर दिसतंय। आंदोलनकर्त्यांनी आपण काय गमावलं हे पण आता समाजाला सांगितलं पाहिजे।